यवतमाळच्या वणीमध्ये कोळसा तस्करी करणारे 8 ट्रक जप्त करण्यात आले। स्थानिक गुन्हे शाखेने मुकुटबन परिसरामध्ये कारवाई केली आहे। या छापेमारीतून तब्बल 260 टन कोळसा जप्त करण्यात आलाय। या 260 टन कोळशाची किंमत 20,80,000 असल्याचं समोर आलंय। कोळशाची तस्करी केल्याप्रकरणी 8 वाहन चालकांना ताब्यात घेण्यात आलंय। नाशिकमध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर पोलिसांच्या गाडीचा अपघात झाला। इगतपुरीच्या गोंदे औद्योगिक वसाहतीतील लियर कंपनीजवळ 3 गाड्यांचा हा अपघात झाला। नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाताना ही घटना घडली आहे। पोलिसांची गाडी 3 वेळा उलटली। अपघातातील एक वाहन पसार झाल्याची माहिती आहे। या घटनेत नाशिक शहर दलाचे 3 पोलीस जखमी झालेत। जखमींना वाडीवरे इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरता दाखल करण्यात आलंय। औरंगाबाद नगर हायवेवर इसारवाडी फाटा इथं आज पहाटेच्या सुमारास जालन्याच्या दिशेने सहलीचे विद्यार्थी घेऊन परतणाऱ्या मिनी ट्रॅव्हल्सने समोरून येणाऱ्या ट्रकला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात ट्रॅव्हल्समधील 3 ते 4 विद्यार्थ्यांसह 2 महिला जखमी झाल्यात। जालना इथून सहलीनिमित्त लोणावळ्याला एका खासगी कोचिंग क्लासेसची ही सहल गेली होती। या सहलीत विद्यार्थी आणि शिक्षकांसह 26 जणांचा समावेश होता। सहल करून आज पहाटे जालन्याकडे परतत असताना हा अपघात झाला। जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बातमी आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याची जीवनदायिनी असणारी एसटी सध्या अखेरच्या घटका मोजते। जिल्ह्यातील बस डेपो आणि विभाग कार्यशाळेमध्ये अक्षरशः स्पेअर पार्ट्सची कमतरता असल्याने अनेक मार्गांवरील प्रवासी आणि विद्यार्थी यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय, मनस्ताप सहन करावा लागतोय। स्पेअर पार्टचा अपुरा पुरवठा यामुळे कर्मचारी देखील बसून आहेत। उशिरा आणि रद्द होणाऱ्या बसेसमुळे बस स्थानक फुल भरलेले असतात। मात्र याचं स्वरसूतक ना प्रशासनाला आहे ना स्थानिक लोकप्रतिनिधींना। एकूणच या सगळ्याविषयी अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर। सिंधुदुर्ग जिल्ह्याची जीवनदायिनी असणारी लाल परी सध्या अखेरच्या घटका मोजते असं म्हणावं तर वावगं ठरणार नाही। कारण या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आता आपण जे विभागचं कार्यालय आहे या विभागच्या कार्यालयाकडे आहोत आणि जर पाहिलं तर या ठिकाणी दुरुस्तीचं काम जे आहे ते मोठ्या प्रमाणात चालू आहे। मात्र हे काम करत असताना कर्मचाऱ्यांना आणि जे येथील तांत्रिक विभागातील कर्मचारी आहेत यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। स्पेअर पार्ट असतील किंवा इतर गोष्टी आहेत हे त्यांना मिळत नाही आहेत। त्यामुळे ह्याचा संपूर्ण फटका जो आहे तो प्रवाशांना तसेच विद्यार्थ्यांना मिळत आहे। त्यामुळे ह्याचा प्रवाशांना जो मनस्ताप होतोय त्याकडे स्थानिक प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे हा जो आक्रोश आहे तो वाढताना दिसतोय। एकूणच संपूर्ण जिल्ह्याचे जे बस स्थानकं आहेत थेट दृश्य बघणार आहोत। न्हावा शेवा सी लिंकचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे पोहोचलेले आहेत, पाहणी करतायत। आमचे प्रतिनिधी उदय आपल्या सोबत आहेत। समुद्रावरचा ब्रिज जो आहे तो शिवडी ते चिर्लेगाव इथपर्यंतचा आहे। समुद्रावरचा हा सगळ्यात मोठा ब्रिज आता पूर्णत्वास येण्याच्या मार्गावरती आहे। याच वर्षी नोव्हेंबरमध्ये हा जो ब्रिज आहे MTHL तो प्रवाशांसाठी खुला होणार आहे। आपण माझ्या मागे पाहत असाल सगळ्यात मोठा गर्डर टाकण्याचं काम जे आता सुरू होणार आहे। त्याच्या पाहणीसाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता इथे आलेले आहेत, बोटीने पाहणी करतात। आपल्या सोबत आहेत शिंदे साहेब, देशातला सगळ्यात मोठा समुद्रावरचा ब्रिज वेगाने पूर्ण होतोय, प्रगतीपथावरती आहे। कधीपर्यंत सर्वसामान्य प्रवाशांना ब्रिजवरून जाता येईल आणि आता एक महत्त्वाचा गर्डर जो तो टाकण्यात येणार आहे। शिवडी न्हावा शेवा हा जो काय सिंगल लॉंगेस्ट सी लिंक आहे, देशातला सगळ्यात लांबीचा हा सी ब्रिज आहे। 22 किलोमीटरची याची लांबी आहे आणि हा थेट आपल्या कोस्टल हायवे मुंबईचा नरिमन ड्राईव्ह ते डायरेक्ट रायगड चिर्ले या ठिकाणी जोडणारा हा महत्त्वाचा पूल आहे। 22 किलोमीटर आणि 5 किलोमीटर 27 किलोमीटरचा आणि यामध्ये आज 180 मीटरचा देशातला सगळ्यात लांबीचा गर्डर देखील या ठिकाणी लॉन्च होतो आहे। हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई आणि MMR साठी आहे आणि हा नोव्हेंबर कंप्लीट होईल आणि मुंबईतल्या आणि कोकणातल्या रायगड
चिर्ले या भागातल्या सर्व लोकांना हा फायद्याचा ठरेल. एवढंच नव्हे तर तो पुणे एक्सप्रेसला कनेक्ट आपण करतोय, मुंबई गोवा हायवेला कनेक्ट करतोय. त्यामुळे खरं म्हणजे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या सगळ्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. एक खूप मोठा ट्रॅफिकचा जो भाग आहे तो देखील मोकळा होणार आहे. म्हणजे दक्षिण मुंबईतून जो काय आपण खूप मोठा 3 तासांचा किंवा चिर्ले रायगड तो फेरा वाचणार आहे. फक्त 12 ते 20 मिनिटात आपण फक्त 15 मिनिटामध्ये वेळ वाचवणारा, इंधन वाचवणारा कोकणात आमचे प्रतिनिधी